नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. आज शुभांगी आणि आरंभच्या नवीन आयुष्यातील पहिली रात्र होती. राघव, सिया, रतन सगळ्यांनी मिळून त्यांची रूम अगदी छान डेकोरेट केली होती. सगळीकडे सुगंधित कॅन्डल्स लावण्यात आल्या होत्या. त्यांचा बेड पूर्णपणे गुलाबाच्या पाकळ्यांनी भरून टाकला होता. राघव, जय आणि आरंभ टेरेस गार्डनमध्ये गप्पा मारत होते आणि खाली सिया शुभांगीचा साज शृंगार करत होती. जय आणि राघव ड्रिंक करत होते. आरंभ पीत नव्हता. भाई, एक पेक तर घे, आज तुझी सुहागरात आहे, जय बोलला. म्हणूनच नको आहे, आरंभ बोलला. ऐनवेळी झोपायचा नको त्याला, राघव हसत बोलला. आणि मग आजही उपवास, जय देखील हसत बोलला. दोघेही त्याची खेचत होते. इकडे सिया शुभांगीच्या केसामध्ये गजरा माळत होती. सगळं पाहून शुभांगी नर्वस होत होती. भीती वाटते का, सिया तिच्या हातांची चुळबुळ पाहून हसत बोलली आणि तिने हो मध्ये मान डोलावली. घाबरतेस कशाला, आरंभ काही तुला खाणार नाहीये. दीदी, मला खरंच खूप भीती वाटते. हे सगळं असं, ती तिचा शृंगार आरशामध्ये पाहून बोलली. रीत आहे पगली, नई नवेली दुल्हन हो, इतना तो करना ही पडता है. आणि घाबरू नकोस, आरंभ खूप समजूतदार आहे. तो तुला अजिबात अनकम्फर्टेबल वाटू देणार नाही. राघव समजावत असतील त्याला. आणि तुला आज नको असेल तर बोल त्याच्याशी, तो समजून घेईल, सिया तिला समजावत बोलली. आता तू इथे बस, आरंभ येत असेल. सियानं तिला बेडवरती बसवलं. आरंभ गेल्या गेल्या तिच्यावरती एकदम तुटून पडू नकोसा, इकडे राघव त्याला समजावत होता. आरंभने बारीक डोळे करून राघवकडे पाहिलं. तिची पहिलीच वेळ म्हणून सांगतोय, राघव बोलला. करेक्ट. आणि शुभांगी किती लाजरी आहे हे तुला सांगण्याची गरज नाही, त्यामुळे ती तुला घाबरेल असं एकदम काही करू नकोस, जय बोलला. मला माहीत आहे तिला कसं हँडल करायचं, आरंभ बोलला. तरीही तिची इच्छा नसेल तर गडबड करू नकोस, राघव बोलला. डोंट वरी भाईसा, ती अनकम्फर्टेबल होणार नाही याची काळजी घेईन मी. गुड, मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. जा, ती वाट पाहत असेल, राघव बोलला. गुड नाईट, आरंभ हसला आणि निघाला. जा बेटा, ये रात तुझे अच्छे से याद रहेगी, जय राघवकडे पाहून खट्याळपणे हसत बोलला. तू नक्कीच काहीतरी कांड केलेस ना, राघव त्याच्याकडे संशयित नजरेनं पाहत बोलला. भाईसा, आपले 2 लाख रुपये वसूल व्हायला नकोत का, जय आयविंग करत बोलला. काय केलंयस तू, राघव बोलला. कळेल थोड्या वेळात, जय हसत बोलला. मग आरंभ त्याच्या रूमच्या जवळ आला. आज तो खूप खुश होता. रूममध्ये जायची त्याला फार घाई झाली होती. गेट बंद, तुम्ही आत्ताच रूममध्ये जाऊ शकत नाही, सियाने लगेच हात पसरून त्याचा रस्ता अडवला. का, नेक देना पडेगा. नेक, तुमची रूम सजवली आहे, तुमच्या दुल्हनचा एवढा छान शृंगार केलाय, त्याचा मोबदला नको, चला द्या बरं. नो, मग हा गेट उघडणार नाही, सिया बोलली. भाभीसा, दिस इज नॉट फेअर, तुम्ही सगळ्यांनी आधीच मला खूप लुबाडलंय. एव्हरीथिंग इज फेअर फॉर मनी, आणि हा तुम्हाला लुटण्याचा शेवटचा चान्स आहे, तो मी कसा सोडेन. तू अजून इथेच आहेस, तुमची बायको मला आज जाऊ देत नाहीये. राघवला आलेलं पाहून आरंभ सियाकडे पाहत बोलला. नेक द्या आणि जा, सिया बोलली. दे ना भाई, एवढा काय विचार करतोयस त्यासाठी, जय बोलला. आरंभ, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, राघव बोलला. ओके, किती हवेत, आरंभ बोलला. वॉलेटमध्ये आहे तेवढी कॅश, सिया बोलली. अजिबात नाही, कारण त्याच्या वॉलेटमध्ये बरेच पैसे होते. मग थांबा असेच, सिया हाताची घडी घालून बोलली. भाईसा, आरंभ राघवकडे पाहत बोलला. मी काय म्हणतो सिया, राघव सियाला समजावत बोलला. तुम्हाला रूममध्ये झोपायचं की जय सोबत, सिया बोलली. आय एम सॉरी आरंभ, मला माझी रोमॅन्टिक नाईट या ठोंब्यासोबत नाही घालवायची, राघव जयकडे पाहून आरंभला बोलला. ओके फाईन, घ्या हे वॉलेट ठेवून, आरंभ बोलला. थँक यू, अब जाइए, सिया दारातून बाजूला होत बोलली.
आणि आरंभ लगेच रूममध्ये गेला आणि त्यानं आतून दार लावून घेतलं. चलो भाई, आज तो बहुत कमाई हो गई, सिया नोटा मोजत बोलली. अरे भाभी, थोडा वेळ थांबा ना, जय बोलला. कशासाठी, सियानं विचारलं. आरंभला अजून लुटायचा चान्स आहे तुमच्याकडे. तो कसा? इकडे या. मग जयने राघव आणि सियाच्या कानात काहीतरी सांगितलं आणि ते ऐकून दोघांचेही डोळे मोठे झाले. मज्जा, जय बोलला. आरंभ तुझा जीव घेईल, राघव बोलला. घेऊ दे, जय देखील हसत बोलला. मग तिघेही तिथेच त्याच्या दाराशी थांबले. जयने रतनलाही बोलावून घेतलं आणि तोही त्यांच्या प्लॅनमध्ये सामील झाला. इकडे शुभांगी सुगंधित फुलांनी सजवलेल्या बेडवरती सावरून बसली होती. आरंभ हळूहळू तिच्याकडे चालत येत होता. तिची धडधड वाढू लागली होती. कितीतरी दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही रात्र त्यांच्या आयुष्यात आली होती. आरंभ तिच्या जवळ बसला आणि ती लगेच बाजूला सरकून बसली. तिनं लाजेनं तिची नजर झुकवून मान खाली घातली. आरंभ गालात हसत अजून तिच्या जवळ सरकला. या अगोदर कितीतरी वेळा दोघे एकत्र झोपले होते, परंतु आजची बात काही औरच होती. आज तिला त्याची फार भीती वाटत होती. एरवी त्याच्यावरून नजर न हटवणारी शुभांगी आज त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती. तिच्या हातांची चुळबुळ वाढली होती. त्यानं हळूच तिच्या हातांवर हात ठेवला. तेच घड्याळात कर्कश असा आवाजात अलार्म वाजला. दोघेही दचकले आणि इकडे तिकडे पाहू लागले. त्या आवाजाने शुभांगीने घाबरून कानावर हात ठेवला. आरंभ अलार्म बंद करण्यासाठी घड्याळ शोधत होता, परंतु त्याला ते काही सापडले नाही. मग त्यानं लक्ष देऊन आवाज ऐकला तर ते बेडच्या खाली होतं. त्यानं वैतागत ते बाहेर काढलं आणि बंद केलं. नक्कीच शौर्याने हे केलं असणार. नेहमीच काहीतरी शैतानी करत असतो तो, आरंभ हसत बोलला आणि त्यावर शुभांगी देखील हसली. घड्याळ बंद करून त्यानं बाजूला असणाऱ्या टेबलवरती ठेवलं आणि तो पुन्हा शुभांगीच्या जवळ आला. त्यानं तिच्या चेहऱ्यावरनं हळूच बोट फिरवलं. तिच्या अंगावरती शहारा आला. तिनं डोळे मिटले. तो तिच्या अजून जवळ सरकत तिच्या जवळ आला आणि तिच्या हातांवरती हात ठेवला. शुभांगीने त्याला घाबरून दूर केलं आणि आरंभ सुद्धा तिला गोंधळून पाहू लागला. त्याच्या बेडच्या मागे स्पीकर ठेवला होता आणि त्या स्पीकरमध्ये मोठ्या आवाजामध्ये गाणं वाजत होतं. नाना मुझे ना छूना, दूर रहना, परी हूं मैं, परी हूं मैं. त्याच्या लक्षात आलं की हे काम शौर्याचं नाही. त्यानं लगेचच तो स्पीकर बंद केला. 15-20 मिनिटं त्यांचं असंच चालू होतं. आरंभ जसा शुभांगीच्या जवळ यायचा, एकतर सॉन्ग वाजायचं किंवा कर्कश आवाजामध्ये अलार्म वाजायचा. आरंभ आता पुरता वैतागला होता. अखेर त्यानं फोन घेतला आणि एक नंबर डायल केला. जयच्या फोनवर आरंभचा फोन पाहून सगळे तोंडावर हात ठेवून हसायला लागले. ते सगळे त्याच्या रूमच्या बाहेरच उभे राहून त्याची मजा घेत होते. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, एवढ्या इझिली आरंभ आणि शुभांगीचा हनीमून होईल का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.